तर आज सिंदखेड तालुका गेवराई जिल्हा बीड या गावामध्ये घटना घडली। मातंग समाजाची महिला नंदाबाई पुरंदरे यांचं दुःखद निधन झालं। सकाळी पहाटे 3 वाजता यांचं निधन झालं होतं। तर दिवसभरामध्ये जवळजवळ आता 6 वाजत आलेले आहेत। 6 वाजेपर्यंत या महिलेचा मृतदेह घराच्या बाजूलाच ठेवण्यात आला। त्याचं कारण म्हणजे गावची जी सार्वजनिक हिंदू स्मशानभूमी आहे, या हिंदू स्मशानभूमीमध्ये मातंग समाजाच्या असणाऱ्या या नंदाबाई पुरंदरे यांचा मृतदेह जाळण्यात येऊ नये याच्यासाठी गावातील काही गावकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला की मातंग समाजाचा महिलेचा मृतदेह गावच्या स्मशानभूमीमध्ये जाळणं म्हणजे एक प्रकारे विटाळ होणं, बाट होणं अशा पद्धतीनं गावामध्ये चर्चा चालतात। आणि मातंग समाजाच्या त्या महिलेच्या मृतदेहाची हेळसांड विटंबना एक प्रकारे जवळजवळ 12 ते 13 तास करण्यात आली। ही बातमी ऐकल्याच्या नंतर डेमोक्रॅटिक पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी गावामध्ये आले। त्यांनी मधला मार्ग काढून एका ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मधला मार्ग काढून एका जागेवर, सार्वजनिक जागेवर तो मृतदेह याचा अंत्यविधी आता करण्यात आलेला आहे। या घटनेमागून एवढंच सांगायचं आहे की मातंग समाजाच्या बाबतीमध्ये आजची घटना घडलेली आहे। माणुसकी जिवंत आहे का नाही अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी तयार होतो की लोक पाहत होती मृतदेह एका जागेवर पडलेला आहे, परंतु त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मात्र गावकऱ्यांकडे जागा नाहीये। आणि काय कारण आहे तर मातंग समाजाचे माणसांच्या मृतदेहामुळे स्मशानभूमीला विटाळ होईल, बाट होईल अशा पद्धतीचं एक वातावरण या जाती व्यवस्थेमध्ये निर्माण करण्यात आलं। या घटनेच्या मागून आपण सर्वांनी हे शिकणं गरजेचं आहे, समाजाच्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी, तरुणांनी, की आजही मातंग समाजाला गावखेड्यामध्ये ज्या पद्धतीची वागणूक मिळते ही वागणूक म्हणजे महाराष्ट्रातील वास्तव आहे। अस्पृश्य म्हणून गावखेड्यामध्ये आजही मातंग समाजाला वेगळ्या पद्धतीनं वागणूक मिळते, त्याचं हे मोठं जिवंत उदाहरण आहे। आणि या उदाहरणाच्या माध्यमातून मातंग समूहाने एक मोठी शीख घेणे गरजेचे आहे। शिकवण त्याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे अशी ही घटना आहे। या घटनेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज त्या अंत्यविधीसाठी आम्ही आलो, कारण वातावरण फार खराब झालं होतं। गावकऱ्यांचा विरोध, समाजाची अवस्था वाईट, गरीब परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये सर्व प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही हा अंत्यविधी या ठिकाणी केला। हा अंत्यविधी तर होणारच होता, पण याच्या मागची जी भावना आहे, जी माणुसकी नसणारी भावना आहे, या भावनेनं मात्र खरंच वेदना होतात। आपण या घटनेतून काहीतरी शिकलं पाहिजे, समजलं पाहिजे आणि या घटनेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो। अशा मृतदेहाची हेळसांड करणाऱ्या प्रवृत्तींचा, जातीवादी व्यवस्थेचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो आणि धुरंधरे या कुटुंबाच्या दुःखामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी सामील आहेत असं या ठिकाणी आश्वासन देतो। प्रश्न क्रमांक 3 7156 अमित गोरखे। प्रश्न क्रमांक 3 7156 आपल्याप्रमाणे माननीय सभापती महोदय, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये डेव्हलप करून प्रश्न विचारा थेट। अत्यंत संवेदनशील व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विषयाकडे मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी या राज्यामध्ये आजही राज्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय मृत व्यक्तीला मरणोत्तर सन्मानाने निरोप घेण्यासाठी संघर्षाचा सामना करावा लागतो, हे अत्यंत क्लेशदायक आहे। मृत झाल्यानंतर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास आजही विरोध होत आहे। हा केवळ विरोध नसून संविधानाने दिलेल्या समानतेच्या अधिकाराची मला वाटतं ही पायमल्ली आहे। दलित स्मशानभूमी कागदपत्रे आहे, जिथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि ज्यांची शेती आहे त्यांना त्या स्मशानभूमीमध्ये जागा मिळते, पण ज्यांची शेती नाही त्यांना मात्र त्या स्मशानासाठी रोडवर जावं लागतं आणि रोड नाहीच मिळाला तर अनेक ठिकाणी कुठेही जावं लागतं।
पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून नदी पात्रात अंत्यसंस्काराला जावं लागतं, रस्ते मिळत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही जात आपली पाठ सोडत नाही, हेच यातनं दिसतं. मला सभापती महोदय काही 4 घटना आपल्याला सांगायचं आहे. घटना सांगू नका, प्रश्न विचारा. सोलापूर जिल्ह्यामध्ये माळेवाडी सांगोल्या या ठिकाणी मागासवर्गीय 23 ऑगस्ट रोजी रस्ता नसल्याने चिखलातून प्रेत नेलं आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार झाला. जळगावमध्ये निपोणे पाचोरामध्ये बौद्ध समाजाचा 15 सप्टेंबर 2022ला सार्वजनिक स्मशानभूमीत दलित महिलेच्या अंत्यविधीला मज्जाव, पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला. हीच घटना सेम बीड, अंबेजोगाई, लातूर, पालघर, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर मध्ये झाली. मला या विषयात स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचा आहे की खेडोपाड्यांमध्ये अंत्यसंस्काराला असा विरोध झाला तर तेथील पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कर्तव्यास कसूर म्हणून निलंबनाची कारवाई यापुढे आपण करणार आहात का? माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे, अशा केसेसमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करून अजामीनपत्र आपण अटक करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे, अशा केसेससाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरू करून तक्रार प्राप्त होताच पोलीस संरक्षण देऊन अंत्यविधी पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, मौजे पिंपरदरी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील बौद्ध समाजाच्या सौ अश्विनी स्वप्नील तलवारे हिने 21 वर्ष तिचं वय होतं. तिने 13/6/2025 रोजी कौटुंबिक कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या झाल्यानंतर तिला जेव्हा अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्यात आलं तर त्या गावामध्ये 2 स्मशानभूमी आहेत. एक स्मशानभूमी जी आहे ही अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी केले जातात. दुसऱ्या स्मशानभूमीमध्ये अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. अनुसूचित जमातीची जी स्मशानभूमी आहेत त्याला शेड आहे, परंतु अनुसूचित जातीच्या स्मशानभूमीमध्ये शेड नाही आणि ती गावापासून दूर आहे. त्यावेळेला पाऊस चालू होता. या ज्यांचं अंत्यसंस्कार करायचे होते काही लोकांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी करू द्या, त्यामुळे त्या गावामध्ये थोडा वाद निर्माण झाला. आमच्या स्मशानभूमीमध्ये नाही करू देणार असा काही लोकांचा आग्रह होता आणि मग त्यामध्ये तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असतील, तिथलचे तहसीलदार आणि पोलीस यांनी एकत्रितपणे येऊन तो वाद मिटवला आणि त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना आवश्यक होता त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु या गोष्टीची आम्ही दखल घेतली. त्यांच्यावर कुणी वाद केला असेल तर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला का? तर त्या अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी सांगितलं की अशी कोणती तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली नाही. परंतु तरी काल मी त्या एसपींना, कलेक्टरांना आणि तहसीलदारांना यांच्याशी स्वतः बोललो. त्यांना सुद्धा या सूचना देण्यात आलेल्या की गावामध्ये अशामुळे जिथं वाद होतील किंवा वाद होण्याचं कारण आहे, स्मशानभूमीचं जी काही जागा आहे ती 79 साली म्हणजे जवळपास 45 वर्ष झालीत ती जागा दिलेली आहे 20 गुंठे. हे 2 वेगवेगळ्या आणखी घटना आहेत. 20 गुंठे जागा दिलेली आणि ती गावाच्या बाहेर जरी असली तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शेड नाही. कलेक्टरना सुद्धा सांगितलं की डीपीसी मधून त्याला तात्काळ तुम्ही नियोजन करा आणि त्या ठिकाणी ती स्मशानभूमी उभारा. आता सध्याला त्यामुळे कोणताही तणाव गावामध्ये नाही, म्हणून याची दखल शासनाने सुद्धा घेतली आहे.